परी चालली आता स्कूलमध्ये. परी बाय कर सगळ्यांना. बाय बाय. जावा टिफिन खा सगळा. गेली स्कूलमध्ये. आता गेला 2:30ला. हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर इतकी थंडी वाढली ना आमच्याकडे, लई थंडी वाढली. गावाला पण ह्याच्यापेक्षा तर जास्त असणार आहे थंडी. गावाला तर अजून 2-3 दिवसांनी जायचंय. कसं व्हायचं काय माहिती, लग्नासाठी जायचंय. तर आमच्याकडे तर लई थंडी आहे, धुकं वगैरे पडतंय. आणि आता वाजलेत 8:15. परी बरोबर 8:15ला गेली. नाश्ता वगैरे सगळा झाला तिचा, टिफिन बनवून दिला. आणि आता घरातली सगळी कामं आवरते. अंथरूण वगैरे तशीच पडलेत सगळी. मी चहा घेतलाय पहिला, चहा पिते आणि बाकीची कामं पटपट पटपट आवरून घेते. आणि आज दिवसभराचं काय रुटीन असेल ना ती मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण आज मला जरा बाहेर पण जायचंय, कारण काही गोष्टी घ्यायच्यात मला. त्या मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर. स्किन केअर केलं होतं मी, अजून आंघोळ वगैरे केली नाही. तुम्हाला ग्लो दिसत असेल, नाक कसं चमकतंय. तरी माझ्या कॅमेऱ्याला क्लिअरिटी, म्हणजे फोनला क्लिअरिटी इतकी नाही आहे, तरी सुद्धा दिसते. तुम्ही बघू शकताय छान चमकतंय. इथे कपाळ चमकतंय, गाल पण थोडी थोडी चमकत आहेत. मस्त वाटतं असं स्किन केअर केल्यानंतर. आणि हे स्किन केअर मी आठवड्यातून एकदा तरी करत असते. थंडीमध्ये तर आवर्जून जास्त करून मी स्किन केअरवर भर देते, कारण मला भारी वाटतं स्किन केअर करायला. सव्वाट मी म्हणल्याप्रमाणे परी गेली स्कूलमध्ये. आणि वासुदेव इतक्या उशिरा आलाय, दाखवते मी तुम्हाला. 8:15 वाजता वासुदेव आलाय. आम्ही गावाकडे होतो ना, म्हणजे पहिलं माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळेस. खूप लवकर सकाळी सकाळीचा वासुदेव यायचा. तर आमच्या इकडचा वासुदेव दाखवते. मधलं सगळं काम आवरलं आणि आता मी निघाले बाहेर. म्हणजे माझा ब्लाऊज शिवायला टाकला होता, लग्नाला जी साडी घालायची ना त्याच्यावरचा ब्लाऊज, तर तो मी आणण्यासाठी चालले. आणि बघूया आता वरवळणीचं पण चाललंय बघायचं की काय भेटतंय, काय चांगली वस्तू आहे ती पण बघायला जाणार आहे. तर तिथे गेल्यानंतर बघते आणि घरी आल्यावर आता तुम्हाला दाखवते, कारण मोबाईल काय माझ्याकडे नाहीये. घरी आल्यानंतर मग बोलूया. आता वाजलेले आहे 1 वाजले मला घरी यायला. मी 11:30ला गेलेली. ब्लाऊज आणले माझे शिवलेले. खूप 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 भारी ब्लाऊज शिवलेत. मी दाखवते तुम्हाला. खूप छान शिवतो टेलर. फेमस टेलर आहे. म्हणजे फॅशन डिझायनिंग झाले त्यांचं आणि खूप छान शिवतात. तर आणलेत मी आत्ता ब्लाऊज, ते पण दाखवते. पण त्याच्या आधी मी भांड्याच्या दुकानात पण गेले होते. आहेरासाठी, म्हणजे जी नवरी मुलगी आहे ना तिला वरवळणी देण्यासाठी मी पिंप बघत होते. मोठी तांब्याची पिंप. पण व्यवस्थित काय बजेटमध्ये सांगितलीच नाही. आणि एक आवडली, थोडीशी आहे बजेटमध्ये, ती बघूया आता नंतर काय होते. आणल्यानंतर ती पण मी तुम्हाला दाखवेन. पण अगोदर आता मी ब्लाऊज दाखवते. तर मी माझे ब्लाऊज आणलेत आणि 3 ब्लाऊज होते. एक ब्लाऊज दिवाळीच्या वेळेस मी घेऊन आले आणि त्यातले 2 राहिले होते. हा ब्लाऊज काठपदर साडीवरचा आहे, जी मी भाचीच्या लग्नासाठी घेतली आहे. खूप छान साडी आहे. तर त्याच्यावरचा असा ब्लाऊज शिवला आहे, खूप सुंदर शिवला आहे. आणि दुसरा एक नेटचा ब्लाऊज होता, तो पण टाकला होता. तर तो पण बघू शकता असा शिवला आहे. बॅकला हुक आहे आणि बलून बाह्या शिवलेल्या आहेत, म्हणजे बलून स्लीव्ज शिवलेल्या आहेत. खूप सुंदर शिवले, मला असेच आवडतं. आणि छान दिसतंय. समोरून बोटनेक शिवलाय, पाठीमागून पण बोटनेकच आहे आणि समोरून पण आहे, हे बघू शकताय. घातल्यानंतर एवढं सुपर्ब वाटतंय ना. आत्ताच मी घालून बघितलं व्यवस्थित बसतो का, तर खूप छान बसतोय ब्लाऊज. आणि हा पण एकदम परफेक्ट बसलाय ब्लाऊज. फक्त त्याला म्हटलं होतं थोडंसं इथं हे जे काय बोलतात चुन्या काढलेल्या आहेत ना, त्या थोड्याशा नाजूक नाजूक काढ, तर त्याने खूपच काढल्यात. पण असो, तेही छान दिसत आहेत. तर ब्लाऊज खूप शायनिंग मारतोय. भारी दिसतंय. घालून बघितलं आता. तर हे 2 ब्लाऊज घेऊन आले आत्ताच, उशीर झाला मला यायला. आणि आता बघूया, आता बाहेर पण अजून जायचं आहे. तर दुसरीकडं देहू जाऊन बघणार आहे. आता देहू नाही तर मग पिंपरीला जाऊन बघणार आहे. वरवळणीसाठी काय भेटते. होलसेल दुकानामध्ये गेल्यानंतर थोडासा रेटमध्ये पण फरक पडतो. तर तिथं जाऊन बघणार आहे. तर तिथे गेल्यानंतर दाखवते मग मी तुम्हाला. तर आता सध्या तर भाजी बनवायची राहिली होती. सकाळी थोडी बनवली होती, पण आता बनवायची तेवढी बनवते आणि नंतर बोलते मग. आज कुठून देव पावला काय माहिती, यांनी आज मनानेच शूट घेतलं होतं.
त्यांच्या हातात मोबाईल होता त्याच्यामुळे मी चाललेली, त्यांनी शूट घेतले. मला एवढं भारी वाटलं. तर आम्ही घरामधून निघालो, ह्यांनी थोडंसं शूट घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट मूळचंदमध्ये गेलो, कारण ह्यांचं पण ऑफिसचं काम चालू होतं, वर्क फ्रॉम लोड आहे. तरी पण मी यांना घेऊन गेले होते, कारण परत सुट्टी मिळत नाही. त्यामुळे मग मला म्हटलं की 10 मिनिटात पटकन मूळचंदमध्ये साड्या किंवा ड्रेस घ्यायला जाऊशी वाटतं, पण ती गर्दी बघून ना मला अगोदरच टेन्शन येतं, अगोदर थरकाप होतो अंगाचा. मूळचंदमध्ये साडीच्या सेक्शनला गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते किती गर्दी होती. बाप रे, इतकी भयानक गर्दी होती. क्लाउड तर इतका मूळचंदमध्ये रेडीमेड ब्लाऊज पण खूप छान छान होते. गर्दी बघू शकताय. मूळचंदमध्ये गेल्यानंतर इतक्या छान छान साड्या होत्या ना, जिकडे बघावं तिकडे लक्ष जात होते, एवढ्या भारी भारी होत्या. मी शूट घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तुम्हाला दाखवतीये. तर साड्या बघत होते. आता बिलिंग करते आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे घरी. मूळचंदमध्ये साडी घेतल्यानंतर मग आम्ही देवरोडला आलो. देवरोडला भांड्याच्या होलसेल दुकानामध्ये मी गेले होते, कारण मला वरओवाळणी घ्यायची होती. तर मला ही पिंप खूप आवडलेली आणि अजून एक हंड्यासारखी पिंप आहे, ती पण आवडलेली आहे. बघूया काय चॉईस होते ते तुम्हाला नंतर. आता आलो आम्ही बाहेरून जाऊन आणि आता मी छान फ्रेश झाले. तर आता मी चहा ठेवणार आहे, पहिला चहा घेणार आहे आणि त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला मी वरओवाळणीसाठी काय घेतलंय. आणि पोशाखावरती जी साडी घ्यायची आहे ना, तर ती पण मी कशी घेतली आहे ती सुद्धा दाखवते. पण त्याच्या अगोदर जरा चहा करते, कारण माझं डोकं खूप दुखायला लागले. वैताग येतो प्रवासाचा, नको वाटतं. तर आता चहा ठेवला होता मी, चहा छान उकळलाय. कुठे लांब प्रवासाला गेलो ना, किंवा मग कुठे इथे जवळ जरी गेलो तरी कुठून बाहेरून आल्यानंतर चहा पिल्यावरती जो आनंद मिळतो ना, तो कशातच नाही. त्याच्यामुळे घरी आलेल्या पहिला चहा केला. मी कोणत्या कोणत्या साड्या घेऊन आली आहे, चला तर. तर ही अशी साडी आहे गोल्डन कलरची. मला गोल्डन कलर खूप आवडला, कारण सहसा गोल्डन कलर जास्त भेटत नाही, म्हणून मग गोल्डन कलरची घेतली. आणि ही रेड काट आहे, ह्याला खूप सुंदर आहे. ही मोठी काट आहे आणि इकडं ही छोटी काट आहे. ही पण काट खूप छान वाटते, तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर आहे. पदर ह्याचा असाच आहे, असंच डिझाईनचा भरलेला आहे आणि ब्लाऊज पण असाच आहे, रेड ब्लाऊज आहे. साडी खूप सुंदर आहे, पूर्ण साडीमध्ये अशी डिझाईन आहे. खूप मस्त भेटली मला साडी. तर कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अजून एक साडी घेतली आहे, ती सुद्धा दाखवते. अशीच आहे सेम, दोन्ही एकसारख्याच पॅटर्नच्यात, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे, डिझाईन वेगळी आहे. तर ही एक त्यामधली साडी आहे आणि ही साडी मी माझ्यासाठी घेतली आहे. खरं तर एकच साडी घ्यायला गेले होते, पण मला ही पण आवडली. साडी बघितली की माझं मन राहत नाही, म्हणून मग ही पण घेतली. मस्त आहे. ह्याच्यात पर्पल कलर आहे आणि इथं पण फेंट पर्पल आहे आणि खूप छान डिझाईन आहे ह्याच्यावरती सुद्धा, तुम्ही बघू शकताय. आणि शाईन मारते साडी, ही एकदम फिरता कलर आहे ह्याचा. तर आता ही मोठी काठ होती, ही वाली खालच्या साईडला मोठी काठ आहे आणि ही तर छोटी काठ आहे. तर पूर्ण साडी अशी आहे. तर दोन्हीही साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडल्या असतील तर लाईक करा. आणि वरओवाळणीसाठी मी काय घेतले ते सुद्धा दाखवते. तर आता मी वरओवाळणीसाठी काय आणले ते तुम्हाला दाखवते. मस्त आहे का, छान आहे. याला काय म्हणतात, हंडा म्हणतात बहुतेक. हे असं हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे आहे आणि तांब्याचं आहे. तांबं खूप महाग आहे. हे खूप छान बसलंय मला, मस्त मस्त दिसतंय. काहीतरी वेगळं युनिक म्हटलं घ्यावं, कारण पिंप वगैरे तर सगळेच घेतात आणि ते कसं कॉमन झाले. तर थोडंफार असं वेगळं घ्यावं म्हणून मग मी हे घेतले. तर तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तर खूप आवडलं. असं वाटतंय मलाच ठेवावं, पण नाही ठेवू शकत, मला वरओवाळणी द्यायची. आमच्या नवरीला रोज आठवण झाली पाहिजे ना की आत्याने खूप छान गिफ्ट दिलंय. रोज पाणी भरून ठेवत जा छोकुली, जर व्हिडिओ बघत असतील तर माझा, आणि रोज ह्यामधलं पाणी प्यायचं. छान मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. साड्या पण कशा वाटल्या ते पण मला नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग खूप मोठा होतोय, तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.